नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेचा एक पेपर दररोज आपण ऑनलाईनला घेत असतो. पेपर सकाळी टाकला जातो, संध्याकाळपर्यंत सोडवण्यासाठी वेळ दिला जातो. संध्याकाळी त्याचं सोल्युशन या ठिकाणी घेतलं जातं. आज पेपर नंबर 87 आपले या ठिकाणी ऑफलाईनला इथं दररोज 4 पेपर होतात. ऑनलाईनला एवढं देणं शक्य नसतं. ऑनलाईनला आपला एक पेपर दररोज येतो. हा पेपर आणि त्याचं पेपरचं सोल्युशन आपण दररोज घेत आहोत. या मालिकेमधील आज 87वा पेपर, याचं सोल्युशन आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, पेपर नंबर 87, प्रश्न पहिला. बुद्धीमत्तेचा पेपर आहे, त्यामुळे तुम्हाला लेट दिला आहे, पण लवकर पूर्ण होतो. चला, प्रश्न क्रमांक 1 काय असेल? प्रश्न वेगळी आकृती ओळखा, गटात न बसणारी आकृती ओळखा. हा पर्याय 1, 2, 3, 4. कोणतं वेगळं निघेल? पर्याय क्रमांक 4. का वेगळं निघेल पर्याय क्रमांक 4? वेगळं काय निघेल? याचं जर तुम्ही पाहिलं, बरोबर आहे. मग वेगळं 4 का? विरुद्ध नाही. याचा अर्थ बरोबर आहे. हे अर्षातलं बरोबर आहे. याचा अर्षातील हे बरोबर आहे. याचा अर्षातील हे बरोबर आहे. याचा अर्षातील बरोबर आहे. याचा अर्षातील बरोबर आहे. खुल्या बाजून बंद बाजू काय? कुठं बंदिस्त आकृती? खुल्या बाजू बाजूला इथं दोन्ही बाजूला ही पाय. याचा अर्षातलं केलं बरोबर आहे. याचा अर्षातलं केलं बरोबर आहे. याचा अर्षातलं केलं बरोबर आहे. याचा अर्षातलं केलं हे बरोबर आहे. आरशातलं चुकीचं नाहीये. तर या ठिकाणी आरशातलं बघून चालणार नाही. या ठिकाणी याचं पाण्यातलं केलं, हीच आकृती येणार. याचं पाण्यामध्ये केलं, सेम आकृती येणार. याचं पाण्यामध्ये केलं, सेम आकृती येणार. याचं पाण्यामध्ये जर केलं तर तो आकार उलटा होणार आहे. याचा पाण्यामधला आकार उलटा होणार आहे. त्यामुळे उत्तर येते पर्याय क्रमांक 4, आरशातलं म्हणून नाही. चला पुढे नेक्स्ट दुसरा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. तर अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे, कारण मुलांना हा प्रश्न समजून सांगणं गरजेचं असतं. चौकोनामध्ये त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे, पंचकोनामध्ये पंचकोन आहे, चौकोनामध्ये चौकोन आहे. वेगळा निघेल पर्याय क्रमांक 1 की चौकोनामध्ये चौकोन असायला पाहिजे. बाहेरच्या आकृती आतली आकृती सेम आहे, उलटी केलेली आहे. फक्त एवढं, या ठिकाणी चौकोनामध्ये चौकोन असायला पाहिजे होता. तर पुढे प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी 2 चौकोन एकत्र गुंफलेले, एक प्रकारची तार आहे, तारेचे बनवले तर हे एकमेकांमध्ये गुंतवलेले. या ठिकाणी ते फक्त छेदलेले 2 ठिकाणी. ओके, या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी 2 गोल एकत्र गुंतवलेले. या ठिकाणी एक चौकोन आणि एक त्रिकोण, जे या पद्धतीने गुंतवले त्याच पद्धतीने इथे गुंतवलेले आहे. आणि या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत, पण ते गुंतवले किती ठिकाणी पहा, किती ठिकाणी छेदलेले आहे. सगळ्या आकृत्या 2 ठिकाणी छेदत आहेत. या ठिकाणी हा त्रिकोण हा त्रिकोण एकमेकाला 6 ठिकाणी छेदतोय. उत्तर निघेल पर्याय क्रमांक 4. साध्या सोप्या भाषेत तुम्ही जर म्हणला, चौकोनाला चौकोन गुंफला, वर्तुळाला वर्तुळ गुंफला, त्रिकोणाला त्रिकोण गुंफला, तर उत्तर पर्याय क्रमांक 3. पण हे या ठिकाणी योग्य नाही. या ठिकाणी मोगम पाहिलं तर तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे, परंतु बारकाईने विचार केला तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. त्याला पुढे चौकोनात चौकोन आहे, चौकोनात त्रिकोण आहे, त्रिकोणात वर्तुळ आहे,
वर्तुळात चौकोन आहे, आतील आकृती वेगळी वेगळी आहे, त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 1 येत आहे की आतील आकृत्या बाहेरील आणि आतील एकच आकृती. या ठिकाणी आतील आणि बाहेर वेगवेगळे आहेत, आतील बाहेर वेगवेगळे, आतील बाहेर वेगवेगळे आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 5, पाचवा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. याचा सेम टू सेम तंतोतंत जुळणारी आकृती. हा डोळा पहा, उजव्या बाजूला जो आहे डोळा त्याचा खाली पाहिजे, त्यावरून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 कट होईल. 1 आणि 4 बरोबर आहे. याच्यामधला फरक शोधा. 1 आणि 4 मधला फरक या डोळ्यामध्ये फरक आहे. या ठिकाणचा डोळा आडवा आहे, या ठिकाणचा पहा. आणि उत्तरीय पर्याय क्रमांक 1. डोळा खालचा रंगवलेला पाहिजे, सर्व पहिला कट होतो. उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 राहतो आणि याच्यामध्ये खालचा डोळा पाहिला तर 2 उत्तर बरोबर येत आहे. उत्तर 4 कॅन्सल होतं. म्हणजे लक्ष तुमचं बारकाईनं असलं पाहिजे. सर सांगतात म्हणजे सर सगळं मान्य करावं असं नाही. हे त्याला तुम्ही माझ्याशी वाद विवाद केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. असं नाही असं सर, हे तुमचे विचार तुम्ही व्यक्त करावे, त्यासाठी मला हे करावं लागलं. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने विचार व्यक्त करत चला. त्याला सेम टू सेम पाहिजे. या बाणावरून पाहिलं तर दुसरा पर्याय कट होतो, तिसरा पर्याय कट होतो. राहिला पहिला आणि चौथा फरक शोधा. या ठिकाणी बाण, या ठिकाणी बाण आहे आणि इथं बाण आहे, इथे आडवी दिशा. आपल्याला काय आडवी दिशा. उत्तरीय पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न 7वा. 7व्या प्रश्नामध्ये पहा, हा तिरकायत, या तिरकायतावरनं दुसरा पर्याय कट होतो. ओके, नंतर पहा चौकोन पाहिला, सगळीकडे चौकोन आहे. हा चौकोन पाहिला, सर्वत्र चौकोन आहे. खालचा त्रिकोण, डाव्या बाजूला खाली त्रिकोण. या ठिकाणी उलटा आहे म्हणजे हा पर्याय कट होईल. म्हणजे पहिला आणि दुसरा कट झाला. या आयतावरून दुसरा कट केला आणि या त्रिकोणावरून पहिला कट केला. पहिला, तिसरा आणि चौथा फरक काय आहे? या ठिकाणच्या चौकोनामध्ये फरक आहे. चौकोन पहा, मूळ आकृतीमधला चौकोन, याच्यावरचा उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी पहा, मध्ये टिंब आहे, सर्वत्र नाही. या ठिकाणी चौथ्यामध्ये टिंब नाही, कट होईल. आता या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 3 आहे, तिथं वेगळा चौकोन दिला, हा पर्याय कट. इथे चौथी पाहिजे होती म्हणून दुसरा पर्याय कट. उत्तरीय पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 9. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा असतो, तो प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी आकृती पूर्ण करायची आहे. या ठिकाणी जर पाहिला तर तो आकार जुळवायचा म्हणलं तर यस आकार जुळणार आहे. यस आकार जुळवायचा जर असेल तर याच्यामध्ये अशा 2 रेषा येणार नाही. यासाठी इथे जुळणार, पुन्हा हा जुळणार नाही. या यस या ठिकाणी जुळवायचा. मी केवळ इथे पहा, कुठपर्यंत हे अंतर पहा रेषेचं, हे अंतर हे अंतर, म्हणजे या रेषेपासून एवढ्या अंतरापर्यंत त्याचं दुप्पट अंतर इकडे राहिलं पाहिजे. या ठिकाणी डबल रेषा आलेली आहे, त्यामुळं या डबल चालणार नाही, हे डबल चालणार नाही, हे डबल चालणार नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी जुळतंय, जुळतं. या ठिकाणी खाली जुळतंय, जुळतं. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घेणं गरजेचं. चला याच्यामध्ये पीचं क्यू हे आरशातलं आहे, म्हणजे याचं आरशात इथं असणार आहे. म्हणजे पीला इथे क्यूला खाली क्यू दिला, पीला तसाच खाली पी. या पी वरनं पर्याय सगळेच आहे. आता या रेषा पाहिल्या, डाव्या कोपऱ्यात आहे, उजव्या कोपऱ्यात आहे. उजव्या खाली आहे म्हणजे डावीकडे खाली येईल. याच्यावरनं खाली पाहिजे, त्याच्यावरनं दुसरा, तिसरा, चौथा कट होतो. उत्तर येतो पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप गरजेचा आहे समजून घेणं. ज्या ठिकाणी सायंटिफिक विचार जसं पहिल्या प्रश्नामध्ये होता, असा एक जरी प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आपला तयार होत गेला तरी खूप छान. या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातला आहे, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातले आहे, म्हणजे तिसऱ्या तर चौथ्यामध्ये आरशात येईल किंवा दुसऱ्या तर चौथ्यामध्ये पाण्यात येईल. या ठिकाणी पाण्याच्या मध्ये तर खाली 2 रेषा पाहिजे
खाली दोन रेषा याच्यावरून पहिला आणि चौथा पर्याय कट होतो, त्याला दुसरा आणि तिसरा यातला फरक सुद्धा आपल्याला या पद्धतीने चिन्ह हवं आहे नेहमीचं. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 12 नंबरचा प्रश्न. चला जरा पटपाय. ओके, वेळ घालवू नका. या पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातील आहे, याचं या ठिकाणी पाण्यात, याचा आरशातलं करा किंवा याचं पाण्यात. मग पाण्याचं केलं या ठिकाणी भाग या कोपऱ्यातला रंगवलेला, कोपऱ्यातला रंगवलेला याच्यावरून पहिला दुसरा तिसरा क्रमांक उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. केवळ रंगवलेल्या भागावरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचतात. चला प्रश्न क्रमांक 13. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे संबंध आहे ती आकृती, फक्त येथे शिरोबिंदू जोडलेले, ही आकृती राहील आणि शिरोबिंदू जोडलेले. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. कर्ण काढलेले आहे. समोरासमोर शिरोबिंदू जोडणे म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये कर्ण म्हणतात. चला पुढे पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालंय, चौकोनात नवीन एक चौकोन आले. आतून आला का बाहेरून आला, पाहिला तर बाहेरून आला. मी तर गोलाला बाहेरून येणार, तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. की चौकोनाला चौकोनच आला, वर्तुळाला वर्तुळच येणार. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय पहा, याचं आरशातलं प्रतिबिंब आहे, याचं आरशातलं प्रतिबिंब हा भाग इकडे खाली जाणार आहे, त्याच्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न पहा. पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये काय आहे, पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये काय आहे समजून घ्या. जो भाग रंगवलेला होता तो भाग मोकळा, जो भाग रंगवलेला होता तोच भाग रंगवलेला. त्या ठिकाणी खालचा रंगवला आहे, खालचा रंगवला, या ठिकाणी खालचा रंगवला आहे, खालचा रंगवला, डावा रंगवला आहे, डावा रंगवला, डावा रंगवला आहे, डावा रंगवला. फक्त फरक कुठे झाला, वरच्या कोपऱ्यावर एवढाच बदल झाला, बाकीचा कुठेही बदल झालेला नाही. फक्त पहिल्या याच्यामध्येच बदल झालेला आहे. रंगवलेला उजवीकडला होता, इथं रंगवलेला डावीकडला आहे. बाकी याच्यामध्ये बदल झालाय का, आहे तसंच आहे. याच्यामध्ये बदल झाला का, आहे तसंच आहे. याच्यामध्ये बदल झाला का, आहे तसंच आहे. याच्यामध्ये बदल झाला का, आहे तसंच आहे. याच्यामध्ये बदल आहे तसंच. फक्त याच्यामध्ये बदल होतो. याच्यामध्ये बदल केला तर हा भाग रंगवलेला उजवीकडं, त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील, पहिला कट होतोय, तिसरा कट होतोय, चौथा कट होतोय. उत्तर येते पर्याय क्रमांक 2. बाकीचं बरोबर आहे का पा, पहिल्यामध्ये ते चेंज झाला, बाकी उजवीकडला रंगवलाय उजवीकडला, खालचा रंगवलाय खालचा, खालचा रंगवलाय खालचा, डावीकडला डावीकडला, डावीकडला डावीकडला. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. नवीन प्रश्न असणारे प्रत्येक 4 प्रश्नाला आपला प्रश्न बदलतो. काय झाले, मालिका पूर्ण करा. कात्री आहे, ही कात्री कशी फिरते रे, या ठिकाणी आहे ती, या ठिकाणी गेला म्हणजे कशी फिरते, घड्याळाच्या दिशेने. या ठिकाणी या खाली झालं म्हणजे आता डावीकडे असणार आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. कात्री फिरवत गेली घड्याळाच्या दिशेने. चला प्रश्न क्रमांक 18. मालिका पहिल्याबद्दल दुसऱ्यामध्ये काय होते, पाहिजे पाहिजे सगळं पाहायचं नाही. अधिकचं चिन्ह आहे, गुणिले चिन्ह, अधिकचं चिन्ह, गुणिलेचं चिन्ह, त्याच्यावरून पहिल्या तिसरा आणि चौथा पर्याय कट होईल. नंतर पहा यात एक गोल आहे, याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 3 आहे, म्हणजे आता किती होणार 4 गोल असणार आहे. 4 गोल, 1 2 3 4, 1 2 3 4. आता फरक आहे याच्यामध्ये, आतमध्ये गेलेली रेषी इथं आत गेलेली नाही, आपल्याला कशी पाहिजे, इथं आत गेलेली, त्यात गेलेली, आत गेलेली पाहिजे. उत्तरी पर्याय क्रमांक 1. ओके, चला पुढे प्रश्न क्रमांक 19. 19 प्रश्न पहा. याच्यामध्ये काय बदल होत गेला पहा, जागेवरती जायचं, याच जागेवर रेषा आहे, याच्या जागा बदलल्या तिथं पर्यायामध्ये पण त्याच जागेवरती रेषा आहे. आता पहा आडव्या दिशा 1 आहे, इथे 3 आहे, इथे किती आहे नाही ते लक्षात येत नाही व्यवस्थित. उभ्या पाहू 1 2 3 4. या ठिकाणी काय होते,
1 2 3 4 रेषा म्हटलं तर त्याच्यावर 3 आहे, 4 रेषा पाहिजे. इथे 3च रेषा वाटतायत. इथे 4 आहेत, इथे 4 आहेत, इथे 4. आडव्या पाहिलं तर आडव्यामध्ये इथं फरक आहे. इथे 3 दिसत आहेत, इथे 4 दिसत आहेत, इथे 5 दिसत आहेत. त्यामुळे इथं पाहिलं तर 1 आहे, 2 असतील, इथे 3 असतील, त्यामुळे 4 उत्तर पर्याय क्रमांक 3. रेषा व्यवस्थित तिथं दिसत नाहीयेत, त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतोय. हा 1 आहे, 3 झाल्या, 7 रेषा. 1 3 5 7 या पद्धतीने इथं 7 जागा वाटतायत का? नाही तर कशा वाटत व्यवस्थित दिसत नाही, तो दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. इथं विचार काही चुकीचा नाही आहे. हा इथं एवढ्या रेषा त्यात वाढताना दिसल्या पाहिजे. इथे आहे तर इथे सारख्याच दिसत आहेत ना 1 आणि 3 मध्ये, त्यामुळे उत्तर 4 दिले. आडव्या रेषेत का नाही ही 1 2 3 4 बघा की उभ्या रेषेत 1 2 3 4 आणि आडव्याची 1 3 5 7 तुम्ही पहिल्यांदा काय म्हणलं किंवा उभ्या पाहिला ते 1 2 3 4 याला आपण पर्याय क्रमांक 1 करते. आडव्या पाहिलं तर 1 3 5 7. आता इथं 7 रेषा मोजायला दिसत नाही, पण आता एक पर्यायकट पद्धत कशी वापरायला पाहिजे होती तुम्ही? नाही ना दिसत, ठीक आहे ना, मग तिथं रडून उपयोग नाही. मग इथं काय पहा की या ठिकाणी रंगवलेला आकार जेवढा आहे आडव्या रेषेचा जेवढा त्यापेक्षा मोठा आकार होईल ब्रॉड. मग तो इथं आहे हा आकार हा आकार सेम दिसतो, याच्यापेक्षा मोठ्या पाहिजे जास्त पाहिजे. मग इथं पर्याय क्रमांक दिसतो, इथं कुठेही तेवढ्या जास्त रेषा नाहीये, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं की आकृती घड्याळाच्या दिशेने फिरले, म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये हा कान पाहिला, उजव्या बाजूला वर आहे, उजव्या बाजूला खाली, डाव्या बाजूला खाली म्हणजे डाव्या बाजूला वर आहे. याच्यावर कोणतं पर्याय का? सगळे पर्याय कट होतात. त्या ठिकाणी पहिला कट होतो, तिसरा कट होतो, चौथा कट होतो. डाव्या बाजूला वर पाहिजे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. नंतर कोणा बाजू घेतला किंवा कोणा गोल बघितला, डाव्या बाजूला उजव्या बाजूला खाली, डाव्या बाजूला खाली, उजव्या बाजूला वर, या पद्धतीने तो पाहतोय. त्याला तुकडे जोडायचे, तुकडे जोडून या ठिकाणचे तुकड्यांचे आकार पहा, या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणचा हा आकार पहा. या 3 पाकळ्या आहेत, मध्ये त्रिकोण आहे. ही पाकळी नाही, त्रिकोण आकार. हा त्रिकोण याला कुठे कर्व आकार नाही, त्रिकोण आकार आहे. हा आकार फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. हा त्रिकोणी आकार, या त्रिकोण आकार याच्यामध्ये आहे का? नाही. याच्यामध्ये आहे का? नाही. याच्यामध्ये आहे का? नाही. हे त्रिकोणी सारखा आकार पिण्याचा कर्व एक बाजू. इथे या त्रिकोणाची बाजू कोणतीही कर्व नाही, सरळ रेषा आहे. तो फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे 22वा प्रश्न. तर प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे, समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणचे तुकडे पहा जोडले तर या ठिकाणी 4 आहेत, हे 4 तुकडे जोडायचे. म्हणजे 4 तुकडे जोडल्यानंतर या ठिकाणी आकार कसा तयार होईल तो पहा. या ठिकाणी तुम्ही आतमध्ये रेषा आहेत त्याला, म्हणजे प्रत्येक एक तुकडा घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 रेषा असणारा पाहिजे. या ठिकाणी तो त्रिकोणी भाग घेतला तर याच्यात 3 रेषा संपूर्ण घेतला तर पहा त्रिकोणी आकार पर्यायकट पद्धत या ठिकाणी हे आकार पाहिजे, यातल्या रेषा त्याच्यामध्ये नाहीये. त्या ठिकाणी या त्रिकोणामध्ये जोडलं का एका ठिकाणी जर त्रिकोण बघितला तर त्यात 3 रेषा पाहिजे. त्रिकोणामध्ये आता कुठेच तसं म्हणायला तर पर्यायकट पद्धत वापरली. या पद्धतीचा आकार या ठिकाणी पाहिला आपण, या ठिकाणी त्रिकोण असा जोडला तर इथं आडवी आणि इथं उभी 3 रेष पाहिजे. इथं नाहीये ना, इथे आहे का तो आकार? इथेही नाहीये तो आकार. या ठिकाणी पाहिला तर याच्यामध्ये आडवी आहे, उभी आहे, पण इथं मधली रेष नाहीये.
इथे तो आकारच बनणार नाही, इथे तो आकार बनणार नाही. या ठिकाणी मला 4 त्रिकोण जोडले तर एक चौकोन होईल. आतल्या आत रेषा दिल्या नाही. जास्त योग्य पर्याय पद्धत वापरली तर उत्तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य ना, बरोबर उत्तर नाही पण जास्त पर्याय जवळ जाणारे उत्तर आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 दिलेले की याच्यामध्ये रेषा आहे किंवा याच्यामध्ये या त्रिकोणामध्ये पाहिलं तर एक रेषा आहे, तसं इथं त्रिकोणामध्ये पाहिलं तर रेषा नाही. तर आकार पहा, चौकोन आहे, त्रिकोण आहे, गोल आहे. आता गोलच नाहीये, दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये गोलच नाही, राहिला पहिला आणि चौथा. आता याच्यामध्ये गोल पहिल्यामध्ये पण गोल नाही, हा एक उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. आरशातील प्रतिबिंब आहे. हा बाण, वरचा बाण उजवीकडे जाणार आहे, तो डावीकडे जाणार आहे. या बाजूला तोंड पाहिजे, त्याच्यावरून पर्याय क्रमांक 2 तर पर्याय क्रमांक 4 कट होत्या. आता राहिला 1 आणि 3. फरक काय आहे या गुणिलेचा भाग. आता गुणिलेचा भाग आरशाच्या जवळ आहे, तो आरशाच्या जवळच असणार आहे, त्यामुळे तो पर्याय क्रमांक 3 येणार. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 25. आता हायेस्ट किती काय रे? चला चला बारीक करा, बारीक करा. हा ओके, विचार करा, झूम करताना आपण पहा. आता हे तुम्हाला याची वेगळी पद्धत पण सांगणार आहे. या ठिकाणी वाजलेले आहे सर्वसाधारणपणे 7:05. 7:07 झालेले, 7:07 झाले. तर हे आरशात बघायचं, एका काट्याचे लक्ष द्या. आरसा इथे मध्यभागी ठेवलाय असं समजलं, याचा आरशामधलं इथं इकडे होणार. म्हणजे जो काटा 1 आणि 2च्या मध्ये आहे तो काटा 10 आणि 11च्या मध्ये. हा मेन काटा 10 आणि 11च्या मध्ये. कोणत्या पर्यायामध्ये आहे? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 4. किंवा या ठिकाणी मध्ये आरसा ठेवला तर 5-7 वर असणारा तास काटा तो 5 वर. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. आता इथे एक पद्धत आहे पहा. आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी 7:05 झालेले, याचा आरशातलं करायचं. आता याला गणित आहे. 7:05 झालेले, याचा आरशामधलं कशा पद्धतीनं सोडवावं याचं पहा. इथं 8वीला देखील महत्वाचं आहे, इथं 5वीला देखील महत्वाचं आहे की 7:05 हा पेपरला प्रश्न येतो. घड्याळामध्ये 7:05 झालेले आणि आरशामधून पाहिला असता किती वाजलेले दिसते. तिथं साधी सोपी पद्धत आहे, आरशामध्ये तुम्ही करताच. इथं गणित आहे. 7:05 झालेले आहेत आणि आरशामध्ये किती वाजलेले, किती राहिले तर किती दिसते. तर 7:05 याच्यामधलं 60 मिनिटं वजा, सॉरी 12 तास वजा करायचे. हे 12 तास वजा करताना डायरेक्ट 12 वजा करायचे. यातनं वजा करायचे 12 म्हणजे 11:60 वजा करायचे. याच्यामधनं वजा किती करायचे? 11:60 वजा करायचे. आता इथं 7 मधलं 11:60 जातात का? नाही, उलट करायचं. 11:60 मधलं 7:05 वजा करता येतात. ही वजा बाकी का? 60 मधलं 5 गेले 55 आणि 11 चे 7 गेले 4. म्हणजे घड्याळामध्ये हे किती दिसणार आहे? 4:55. याचा वजा काय आपण काय करतो? 12 ताशी घड्याळाचं 12 ताशी करायला 12 वजा. तसंच आरशामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर 12 वजा करायचं, पण 12 असे नाही. 12 म्हणजे 11:60. जर दिलेल्या याच्यामधून 11:60 वजा होत असते तर घरात नसेल तर 11:60 दिलेली वेळ वजा करा. म्हणजे 4:55 येतात. बघा बरं कुठल्या पर्यायामध्ये 4:55 आहे? कुठल्या इथं पर्याय? 4:55
पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? चला पुढे प्रश्न क्रमांक 26. 26 नंबरचा प्रश्न. या पद्धतीने आपल्याला काही टेक्निक प्रत्येक याच्यामधून आपल्याला असे दोन चार खास गोष्टी पाहायला ऐकायला मिळतील. त्या खूप महत्त्वाच्या. ईचा आरशामध्ये पाहिलं तर ई वरनं पहिला दुसरा तिसरा पर्याय करत होतो. उत्तर ते पर्याय क्रमांक 4 होता. केवळ ई वरनं पाहिलं त्याच्या शेजारी के, बाकीच्या गोष्टी नंतर पाहिजे. एका एका अक्षरावरनं पर्याय कट करायचं, संपूर्ण शोधत बसायचं नाही. चला पुढे प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27. या ठिकाणी आरशातील प्रतिबिंब आहे. आता हा पहा, ते आरशाच्या जवळ आहे, मग ते आरशाच्या जवळ आहे, याच्यावरनं हे सर्वत्र दिलेलं आहे. यावरनं बाहेरच्या बाजूच्या याच्यावरनं कोणताही पर्याय कट होत नाही. आता या ठिकाणी पाहिलेल्या रेषा खालच्या भागात आहे, आरशामध्ये खालच्याच भागात असणार आहे. खालच्या भाग या ठिकाणी वाढवण्यात आली, या ठिकाणी वरच्या भागात गेली. पहिला 2 आणि 4 मध्ये खालच्या भागात आहे. आता या ठिकाणी रेषा उभ्या आहे, उभ्या रेषा उभ्याच राहणार आहेत, त्या काय आडव्या होणार नाही. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्न बारीक विचारमंथन करायचंय. आता इथे घडी घातलेली आहे, इकडून घडी इकडे घातली आहे, खालून घडी वर घातली, उलटा त्रिकोण घातला. म्हणजे इथं जर खाली उघडली तर या त्रिकोणाचं इथं पाण्यातलं येणार आहे. म्हणजे ते कशा पद्धतीने येणार आहे या पद्धतीने. या ठिकाणी आलं, याचं इकडं आरशामध्ये घेतलं, हा उलटा त्रिकोण उलटा. त्यामुळे कोणताही पर्याय पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. या त्रिकोणावर पाहिलं तर तिसरा पर्याय करतो. या पद्धतीनं पर्याय वापरला तरी काय हरकत नाही. त्याला वरनं खाली गडी घातली, इकडून गडी इकडे घातली, त्या ठिकाणी कोण कापला, इकडे उघडला, या ठिकाणी कोण येणार आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला कोण असणारी आकृती कोणती आहे, ती फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. हा प्रश्न आकृतीचा ज्या पाव भागामध्ये असा आकार आहे जोची सारखा, हा कोणत्या पाव भागामध्ये आकार आहे, फक्त आणि फक्त 2 मध्येच आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 30. जे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. पहा, घडी इकडून इकडे गडी घातली, वरून खाली घातली, गोल कापलेला आहे, वरती उघडली, या गोलाचं वरती पाण्याचं प्रतिबिंब इकडे उघडले, इथे 2 म्हणजे 4 गोल कुठे आहे, जवळ आहे. 4 गोलावरनं पहिल्या तिसरा आणि चौथा कट होतो. पहिला दुसरा फरक आहे, गोल आहे, इथं गोल नाही. आपल्याला मध्ये गोल पाहिजे का, नको. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चला प्रश्न क्रमांक 31. घडी इकडून इकडे घडी घातली, हा प्रश्न आहे. 31 प्रश्न डबल आला का, तोच प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2. चला 32 प्रश्न. हा प्रश्न बदलला पाहिजे. चला इकडून इकडे घडी घातली, खालून वर घडी घातली, किती गोल कापले, 3. खाली उघडले, 3 चे 6, 6 चे 12. 12 वरनं कोणता पर्याय कट होतो का, 12 वरनं 2 घडी जास्त दिसतात. 4 4 8 12 16 दिसतात. या पर्याय कट होतो. आता ही रचना पहा, ही रचना पहा, ज्या आकारामध्ये आहे पाव भागामध्ये ती रचना इथं होते का, त्या पाव भागामध्ये 4 ते 7 ते 10 बोलून हा पर्याय करेल. आता रचना पहा, ही आकृतीची रचना याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कशामध्ये ती दिसते, ही 3 पाव भागामध्ये 3 असणार. पर्याय क्रमांक फक्त 3 मध्ये दिसतोय आकार याचा. असे तिरके त्याला वरती हा तिरका इथं आहे का, पहा इथं तिरका किती अंतर दिले, पहा, आणि वरती तो त्याचा आकार व्यवस्थित ह्याच्यामध्ये नाही. याचा उघडलं इकडं आरशामधलं होईल, खाली उघडलं पाण्यामधलं होईल. या ठिकाणी याचा आरशामध्ये उघडलं या ठिकाणी होतं, याचं पाण्यामध्ये या पद्धतीने. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. तर आरशाच्या पाण्याशी संबंध रिलेटेड हे आकृत्यांचं असतं. चला प्रश्न क्रमांक 32 33. प्रश्न क्रमांक 33.
त्याच्यामध्ये पहा तुकडे जुळवा या ठिकाणी बसणारा आकार हा भौमितिक आकृती पूर्ण करायची आहे. भौमितिक आकृती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणचा हा तिरका आकार, या तिरका आकारावर कोणता पदार्थ होतो का नाही. या ठिकाणचा हा आकार पाहिला, हा आकार इथे खूप लहान आहे, हा पदार्थ होईल. या ठिकाणचा हा तिरका आकार या ठिकाणी नाही तर हा आहे, हा तिरका इथे नाही, हा पदार्थ होईल. राहिला दुसरा आणि चौथा, फरक शोधा. दुसऱ्या आणि चौथ्या मधला फरक शोधा. या ठिकाणची ही रेषा तिरकी आहे, या ठिकाणची ही रेषा पहा सरळ. आपल्याला हा आकार कसा आहे इथे तिरका आहे, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे नजरेने या तुम्हाला गोष्टी कोण अँगल बारकाईने बघायचे. चला प्रश्न क्रमांक 34. या ठिकाणी बसणारा आकार पहा, या ठिकाणचा हा त्रिकोण आकार. इथं काही चौरस होणार नाही, इथं बसवलं की या ठिकाणी हा कसला त्रिकोण आहे, सर्वकोण त्रिकोण. हा आकार बसेल का तिथं, हा बसेल का, पर्याय क्रमांक 3 बसेल. हा बसेल का, उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 35. याच्यामध्ये पहा या ठिकाणी तिरका आकार काढल्यामध्ये जर ही रेषा अडवली तर या ठिकाणी चोची सारखा आकार. या ठिकाणी जर अशी आडवी रेषा अडवली तर इथं पहा चोच, ही चोच आपल्याला महत्वाची. या चोचीवर आपल्याला पर्याय कट करायचे, खालच्या चोचीवर. खालची इथं बसणारी चोच, याचा अँगल पहा, याचा अँगल या ठिकाणचा अँगल त्याच्यावर पाहिल्या पर्याय क्रमांक 4 करतो. एवढी मोठी चोच नाहीये. आता 1, 2, 3 मध्ये सर्वसाधारणपणे सारखे आहे, पण याची लांबी जर पाहिली तर लांबीच्या आकारावर वरचे जे तिरके आकार आहे याच्यामध्ये फरक आहे. त्या तिरक्या आकारावर पाहिलं तर 2 आणि 3 कट होतात. इथे जास्त उतार आहे 3. हे सुरुवातीला अशा पद्धतीनं पाहिजे होतं या ठिकाणी देखील. त्यामुळे 2 आणि 3 पर्याय कट होतो. उत्तर इथे पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 36. 36वा प्रश्न. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे आपल्याला, याच्यामध्ये बसणारा आकार हा आकार कोणत्या आकृतीमध्ये बसेल, तर या पद्धतीने सेम टू सेम नाही पाहिजे आपल्याला. या ठिकाणी सेम टू सेम दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, जशी तशी आकृती दिली. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 मध्ये तो आकार बसणार आहे. तो बसणारा चौरस त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 37. लपलेली आकृती, गुणिलेचं चिन्ह. पाहून पहिल्या आकृती कुठे दिसतंय का गुणिलेचं चिन्ह. दुसऱ्या आकृतीमध्ये ते मध्ये भाग मोकळे, गुणिलेचं चिन्ह होतं का रे कुठे नाही. तिसऱ्या आकृतीमध्ये गुणिलेचं चिन्ह, चौथ्या आकृतीमध्ये गुणिलेचं चिन्ह, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये दोन्हीकडे होते. इथे काय पाहिजे, त्या गुणिलेच्या चिन्हामधला जो कर्व कोण आहे, समजा 90 डिग्री. आता या ठिकाणी जर गुणिलेचे चिन्ह पाहिलं, या ठिकाणी लघु कोण आहे, इकडे विशाल कोण. विरुद्ध कोण जर पाहिले तर ही चारी विरुद्ध कोण सारख्या मापाचे नाही. आणि या ठिकाणी पाहिलं ही एक रेषा आणि ही एक रेषा, या ठिकाणी चारी कोण सारख्या मापाचे येत आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर 38वा प्रश्न. 38. या ठिकाणी या पद्धतीनं बघताना मी काय कागदी पर्याय कट पद्धत वापरायची. एक गोष्ट पाहतो, तिरकी रेषा या ठिकाणचा जर कोण पाहिला आपल्याला तर तो समभुज त्रिकोण वाटतो. या ठिकाणचा त्रिकोण पाहिला तर बघा तो आकार जास्त लांब आहे. या ठिकाणी या पद्धतीने मिळत आहे. इथं उभी रेष, याला इथं उभी रेष नाही, त्यामुळे हा पर्याय तिथं चालणार नाही. इथे पहा तिरकी रेष, आडवी रेष, उभी रेष. याच्यामध्ये इथे आत एक गोल आहे, बाहेर एक गोल. हा बाहेरचा गोल इथं आहे का नाही. इथे पहा तिरकी रेष, आडवी रेष, उभी रेष. त्याच्यामध्ये जो गोल पाहिजे इथे जो चौकोन तयार होणार, इथे नाही. इथे पहा तिरकी रेष, आडवी रेष, उभी रेष. या ठिकाणी चौकोनाचा आत गोल, बाहेर गोल. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 39वा. केवळ 2 गोलावर जर पाहिलं तर आपल्याला दुसरा तिसरा पर्याय लगेच कट होतो. तर स्वस्तिक, स्वस्तिक आपल्याला या आकाराचं पाहिजे.
या ठिकाणी जर या तिरक्या रेषा काढून टाकल्या तर जे स्वस्तिक तयार होतं ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतं. प्रश्नाकृतीमधलं जे स्वस्तिक आहे ते घड्याळाच्या दिशेने चालतं, हे घड्याळाच्या विरुद्ध चालणार नाही. या ठिकाणी पहा, या तिरक्या रेषा काढून टाकल्या तर स्वस्तिक तयार होते. या ठिकाणी स्वस्तिक आहे, घड्याळाच्या दिशेने फिरणार. या ठिकाणी पहा बरं स्वस्तिक, पहा या ठिकाणी पण आहे. या ठिकाणी स्वस्तिकची आडवी रेषा, ही उभी रेषा, इथं आडवी रेषा, इथे उभी रेषा. या ठिकाणी स्वस्तिक आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्वस्तिक आहे तसं स्वस्तिक नाही. हे स्वस्तिक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणार आहे असं. त्यामुळे पहिला आणि चौथा पर्याय कट झाला, राहिला दुसरा आणि तिसरा. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय आहे पहा. यामध्ये स्वस्तिकचा आकार आणि यामधल्या स्वस्तिकचा आकार हा लहान आहे, त्यापेक्षा हा मोठा आहे. आपल्याला मोठा आकार घ्यायचा, तर उत्तरी पर्याय क्रमांक 2. 3 मध्ये पण आहे स्वस्तिक, फक्त यापेक्षा ते लहान. जसं प्रश्नाकृतीमध्ये पाहिलं ते हे देखील लहानच आहे, या आकारापेक्षा हे लहान आहे. पण जवळपास जाण्यासाठी चला आडवी रेषा, तिरकी रेषा या दोन पॅरलल लाईन आहे. आडवी रेषा, तिरकी रेषा या दोन पॅरलल लाईन. ओके, इथं पहा बरं, आडवी रेषा, तिरकी रेषा इथे पहा, आडवी रेषा, तिरकी रेषा अशी पाहिजे. या आडवी रेषा बसते का, पूर्ण आहे का, नाही. तिरकी रेषा आहे त्याला हे पॅरलल आहे, या आडवी रेषा पूर्ण होत नाही, तर पहिला चालणार नाही. याच्यामध्ये पहा आडवी रेषा कुठे पाहिली, या रेषेला आडवी रेषेला या पद्धतीने तिरकी रेषा नाहीये. इथे पहा आडवी रेषा, तिरकी रेषा, या ठिकाणी दोन पॅरलल लाईन, खाली आडवी रेषा आहे. इथे पहा आडवी रेषा, तिरकी रेषा, त्याला इथे दोन पॅरलल नाहीये. पर्याय क्रमांक 3. चला गणिताकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 41. इथे एक टॅब आणणार आहे, आणणार का टॅब? 3 4 5 0 7 हे अंक प्रत्येक एकदाच वापरतो, त्यावेळेला कमाल किमान संख्येची फरक किती? 3 4 5 0 7. चला 3 4 5 0 7 41 प्रश्न आहे. 3 4 5 0 7 या अंकापासून कमाल आणि किमान. कमाल बनवायची असेल तर अंकांचा उतरता क्रम लावायचा, डिसेंडिंग ऑर्डर. त्यातला सर्वात मोठा 7 आहे, त्याच्यापेक्षा लहान 5 आहे, त्यापेक्षा लहान 4 आहे, त्यापेक्षा लहान 3 आहे, सर्वात लहान 0. ही कमाल झाली. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. आता किमान संख्या बनवताना काय करावं लागेल, जर उलटा लावला म्हणजे चढता क्रम 0 3 4 5 6 ही 4च अंकी संख्या आहे. इतर 5 अंकी बनवायची असतील तर हा 0 आतमध्ये घेतला पाहिजे आणि हा 3 बाहेर काढला पाहिजे. म्हणजे 3 0 4 5 6 ही लहानात लहान 5 अंकी संख्या तयार होईल. ही किमान 30,457. आणि आपल्याला विचारलं यांच्यामधला फरक म्हणजे वजन. किंमत सांगतात नाही, मनात अर्थ काय देऊन टाका, 10 7 गेले 3 राहिले. 3 मधलं 6 जात नाही, मनात अर्थ काय देऊन टाका, 13 6 गेले 7 राहिले. 4 मधलं 5 जात नाही, मनात अर्थ काय देऊन टाका, 14 5 गेले 9 राहिले. 5 गेले 4 राहिले. 7 3 गेले 4 राहिले. उत्तर येणारे 44,973. पर्याय क्रमांक 2 आहे. सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या याची बेरीज. सर्वात मोठी 5 अंकी, सर्वात लहान 2 अंकी. आता सर्वात मोठी 1 अंकी बेचाळीस प्रश्न. सर्वात मोठी 1 अंकी 9 आहे, 2 अंकी 99 आहे, 3 अंकी 999, 4 अंकी 9,999 आणि 5 अंकी 99,999. आता लहान 1 अंकी केली तर 1 येते. 1 अंकी सर्वात लहान संख्या 1.
शून्य आहे की शून्य संख्या नाही, अंक आहे. शून्य ही संख्या नाही. म्हणजे तर लागात लागली एक अंकी केली तर एकी, दोन अंकी केली तर 10 येणार. आणि यांची काय विचारलेली बेरीज. 9 शून्य 9, 9 1 10 शून्य 48, 9 1 10 शून्य 48, 9 1 10 शून्य 48, 9 1 10. उत्तर काय येणार आहे? 1,09,000. उत्तर येणार 1,09,000. चला प्रश्न क्रमांक 43. 36, 54 व 63 सेंटीमीटर लाकडाच्या ओंडक्याचे मोठ्यात मोठे किती सेंटीमीटर लांबीचे तुकडे तयार करता येईल? 36, 54 आणि 63. प्रश्न क्रमांक 43. 36, 54 आणि 63 सेंटीमीटरचे ओंडके आणि या तिघाचे सेम तुकडे पडायचे. जास्तीत जास्त मोठ्यात मोठा किती तुकडे? आपल्याला काय विचारले त्यांनी? लहानात लहान नको मोठ्यात मोठा. म्हणजे याचा मसावी काढावा लागेल. याचा मसावी या तीनही संख्यांना भाग द्यायला अशी संख्या कोणती आहे? फक्त 9. तीनही संख्यांना भाग द्यायला. दुसरी कोणतीही संख्या नाही. 3 ने जातोय मी तर डायरेक्ट 9 ने घालवायचा असतो का? नाही. हुशार मुलांची इथं तर चुका घडतात. आणि कशा चुका घडतात? कुठे तर प्रश्न येऊन जाईल. असे 2-4 प्रश्न आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये फसवे, जे तुम्हाला असे जे असे मोठे भाग लावतात ना त्यांना फसवणार. आता इथं कसोट्या पाहिजे. 3ची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज 3 ने जातो. 9 येते 9 येते 9 येते म्हणजे 3 ने भाग जाईल. 3 1 3 3 2 6 3 1 3 2 राहिली बाकी 3 8 3 3 2 6 3 1 3 आणि पुन्हा याला 3 ने भाग जाईल. 3 4 12 3 6 18 3 7. आता तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. यांचा गुणाकार म्हणजे मसावी 3 गुणिले 3 म्हणजे 9 सेंटीमीटर. याचे जास्तीत जास्त मोठे सारख्या मापाचे 9 सेंटीमीटरचे तुकडे काढता येईल. 9 सेंटीमीटर मोठा तुकडा निघणार नाही. चला प्रश्न क्रमांक 44. सुरेशला रमेशपेक्षा 20% जादा नफा जास्त मिळाला. रमेशला सुरेशपेक्षा किती टक्के नफा कमी मिळाला? बघा सुरेशला रमेशपेक्षा 20% जास्त. त्याची मांडणी पहा. प्रश्न क्रमांक 44. सुरेशला रमेशपेक्षा 20% जास्त. मग अगोदर रमेशला मानूया आपण. सुरेशला रमेशपेक्षा 20% नफा जास्त मिळाला. म्हणजे जर रमेशला 100 मानला तर त्याचे 20% 20 रुपये जास्त. म्हणजे सुरेशला किती मिळाला? 120. हा मांडणी नीट समजून. सुरेशला रमेशपेक्षा 20% जास्त. रमेशला 100 मिळाला तर सुरेशला 120 रुपये नफा जास्त मिळाला. आपल्याला विचारलंय रमेशला सुरेशपेक्षा किती टक्के कमी मिळाला. आता नुसतं किती कमी मिळाला म्हणलं 120 मध्ये 100 गेले 20 रुपये कमी मिळाले. टक्के आहे का? जसं इथं 100 ला 20 रुपये जास्त मिळाले म्हणजे 20% म्हणताय. टक्के म्हणलं की छेद 100 असतो. 100 20% जास्त म्हणजे 20/100. त्याला 100 ला 120/100 ने गुणलं की 20 रुपये आणि याच्यापेक्षा जादा 20 रुपये मिळाले. आता इथं प्रश्न आहे सुरेशपेक्षा रमेशला किती टक्के. आता जर नुसतं म्हणलं सुरेशपेक्षा रमेशला 20 रुपयांनी कमी मिळाला टक्क्यात करायचे आपल्याला म्हणजे 120 रुपयाला 20 रुपये कमी मिळाले. म्हणजे सुरेशला 120 होते 120 रुपयाला 20 रुपये कमी तर टक्के म्हणजे 100 रुपयाला एक्स. मांडणी काय होईल? एक्स बरोबर 100 गुणिले 20 भागिले 120. हे संक्षिप्त करून देऊया आपण. 20 1 20 20 असेल. याला दिला तर 100/6 ला याला संक्षिप्त दशांश चिन्हामध्ये करूया आपण. 6 1 6 बाकी राहिली 4 वर शून्य घेतले 40 6 6 36 बाकी राहिली 4 वर मनाचा शून्य घेतला 40 झाले 6 6 36. हे पुढे वाढत जाते. याला आवर्ती म्हणतात.
हे 16.6% कमी मिळाले. 16.6 आवर रेखणे 16.6 रेखणे% एवढा नफा कमी मिळालेला आहे. आता या पूर्णांक अपूर्णांकामध्ये केला तर काय होईल? 100/6 ला 100/6 ला 6 1 6 बाकी राहिली 4 4 वर 0 घेतला 40 6 6 36 ही पण 16 पूर्ण झाली. बाकी किती राहिली? 4 छेद 6. याला संक्षिप्त रूप जाते 4 ला 6 ला जाते. कशात जाईल? 2 बे दुने 4 बे त्रिक 6 म्हणजे उत्तर काय येणार आहे? 16.2/3%. हेच दशांश चिन्हामध्ये असं होईल. पूर्णांक अपूर्णांक या उत्तर पर्याय क्रमांक या पद्धतीने लिहिलेलं आहे. चला पुढे 45वा प्रश्न क्रमांक 45. एक वस्तू 25 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट नफा ती वस्तू 175 रुपयास विकल्याने होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता पहा 25 रुपयास 25 रुपयात जर एक वस्तू 25 रुपयाला विकली तर इथं तोटा होतो. ही विक्रीची किंमत आहे. 25 रुपयाला विकली तर किती तोटा होतोय? 1 रुपये तोटा. जर 25 रुपयास विकली तर 1 रुपये तोटा. मग त्या खरेदी किंमत किती असेल रे? आता हे गणित अंकामध्ये घेतलं तर गणित तुम्हाला लगेच लक्षात. 25 रुपयाला विकली तर मला 5 रुपये तोटा होतो. मग खरेदी किंमत किती माझी? किती होईल खरेदी किंमत? 25 रुपयाला मी वस्तू विकली तर मला 5 रुपये तोटा होतो. मग खरेदी किंमत किती तिची? कसं काढलं? विक्री अधिक तोटा केला म्हणजे माझी कसली किंमत आली? खरेदी. म्हणजे इथं काय? विक्री अधिक तोटा. या विक्रीमध्ये मी तोटा मिळवला तर मला काय येणार आहे? खरेदी किंमत. आणि ते जर मी गणित म्हणलं की मी वस्तू 40 रुपयाला विकली तर मला 10 रुपये नफा होतो. मग खरेदी किंमत किती? कसं काढलं? जर नफा होत असेल तर विक्री वजा नफा. मग आता त्यांनी काय म्हणले? ती वस्तू जर 175 रुपयाला विकली तर जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट नफा होतो. ती जर वस्तू 175 रुपयाला विकली तर मला जेवढा तोटा होत होता म्हणजे 100 रुपये तोटा होत होता त्याच्या 5 पट. 105 पट किती होईल? 5x एवढा काय होतोय? नफा होतोय. मग मला खरेदीची किंमत कशी कळणार? विक्रीमधनं नफा काय करावा लागेल? वजा करावा लागेल. म्हणजे तिथं दुसरं काय सूत्र आहे? जर नफा होत असेल विक्री वजा नफा म्हणजे खरेदी किंमत. या दोन्हीकडे उत्तर येणार आहे. विक्री अधिक तोटा केला तर खरेदी किंमत आणि विक्रीमधनं नफा वजा केला तर खरेदी किंमत. आपल्याला हे गणित सोडवूया. आपल्याला सांगितले 1 रुपये तोटा. 25 रुपयाला विकली तर 100 रुपये तोटा. लावण शेजारी त्याच्या जाऊन बस. विचारात तुझंही समाधान होईल. बस त्याच्या शेजारी जाऊन. 25 रुपयाला विकली तर मला 1 रुपये तोटा होतो. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत 25 अधिक 1 आणि बरोबर जी खरेदी किंमत. आणि जर मला नफा होत असेल तर विक्री 175 रुपयाला विकल्यानंतर 5 पट नफा होतो. म्हणजे 175 वजा x 5x. 175 रुपयाला विकल्या जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट नफा होतो. म्हणून 175 मधनं 5 पट नफा वजा केला ही खरेदी किंमत आहे. दोन्हीकडे ही पण खरेदी किंमत आहे, ही पण खरेदी किंमत. खरेदी किंमत त्या वेगवेगळ्या असताना म्हणून मध्ये चिन्ह बरोबर. आता हे समीकरण सोडवायचंय. आता हे 25 अधिक 1 175 वजा 5x. हे वजा 5x इकडे आणले आणि हे 25 तिकडे पाठवले. हे वजा 5x तिकडे आले तर काय होतील? अधिक 5x होतील. इकडे 175 आहेत. हे 25 x मध्ये अधिक येते तिकडे गेले तर काय होतील? वजा 25.
एक्स आणि 5x किती होतील 6x बरोबर 175 25 मधला फरक किती ते वजा करतील 150. 6x बरोबर 150 x बरोबर 150 भागिले 6 केलं तर 6 गुणे 12 3 झाले 6 पंचे 30 म्हणजे 1 रुपये म्हणजे x ची किंमत 25 रुपये. मग गणित समजून घ्या. मी जर वस्तू 25 रुपयाला विकली तर मला 25 रुपये तोटा होतो. 25 रुपयाला विकली तर मला 25 रुपये तोटा होतो. म्हणजे खरेदी किंमत किती आली त्या वस्तूची 50 रुपये खरेदी किंमत आहे. 50 रुपयाची वस्तू मी तर 25 रुपयाला विकली तर तोटा किती होणार आहे 25 रुपये. आणि 50 रुपयाची वस्तू 175 रुपयाला विकली तर 25 रुपयाची तोटा होतो त्याची 5 पट 25 ची 5 पट 125 रुपये नफा होतोय का होतोय. हे गणित अशा पद्धतीने सोडवायला पाहिजे. हे समजून घेतल्यानंतर हे थोडक्यात कसं सोडवायचं हे गणित शॉर्ट मध्ये कसं सोडवायचं तर या ठिकाणी दोन्ही इथे होतोय एक्स जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट जे इथे एक्स मानला एक्स अधिक 5x बरोबर दोन्ही विक्री मधला फरक. पहिल्या तर विक्री 25 रुपये पुन्हा विक्री 175 रुपये यातला फरक 175 वजा 25 दोन्ही नफा आणि तोट्यामधला फरक त्यांची बेरीज करायची. 100 रुपये तोटा 5x रुपये नफा याची बेरीज बरोबर दोन्ही विक्री मधला फरक 5x अधिक 1 6x बरोबर 175 मधलं 25 गेले 150 आणि 1 बरोबर 150 भागिले 6 म्हणजे 25 रुपये एवढा x ची किंमत म्हणजे 25 रुपये तोटा. हे दोन ओळीचं गणित आहे पण समजून हे खूप महत्वाचं आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 46. तर आपण पर्यावरण गेलं तर खूपच छान. जे तेवढं समज आपल्यामध्ये आली असेल तर तुम्ही पर्यावरण खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकता. त्याच्या ओमने 550 रुपये 1.5 वर्षाकरता कर्जावर घेतले 18% दराने त्याला किती रुपये व्याज परत करावे लागेल. हे मुद्दल आहे 550 कालावधी 1.5 वर्ष आणि दर आहे 18%. हा प्रश्न क्रमांक 46. व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुद्दल आहे 550 कालावधी 1.5 वर्ष. कसा लिहिला पाहिजे 1.5 वर्ष 1.5 आणि दर आहे उलट लिहिलं मग द काय मग क द लिहिलं भागिले 100. ते दशांश चिन्ह काढून टाकायचं. हे घर पुढे गेलं खाली 1 शून्य द्या अडचण येत नाही कुठं दशांश चिन्ह ठेवायचं नाही शून्य द्यायला लागून. आणि मग आता इथं एका शून्याने 1 शून्य घालू शकता. कितीने भाग लावतात 5 ने लावला तर 20/100 इथे 5 ने लावला 11 इकडे पुन्हा 5 ने लावला तर 25 5 15 4 1 4 4 ने बदले 2 ने लावूया 2 2 4 2 9 8. आता दशांश चिन्हात येणार पण ते करता येणार. 9 त्रिक 27 27 गुणिले 11 भागिले 2 करायचे 27 1 27 7 4 2 27 27 2 29 297 भागिले 2 दशांश चिन्ह उत्तरी बे 1 बे वला 2 गेले 0 वरनं 9 घेतले बे 4 8 9 8 गेले 4 1 राहिला 1 7 घेतले 17 बे 8 16 1 राहिली बाकी 1 मला तर 0 घेतला दशांश चिन्ह बे 25 148 रुपये 50 पैसे हे व्याज होणार आहे. आणि आपल्याला फक्त आणि फक्त व्याजच विचारलेले रास विचारले असते तर 550 रुपयामध्ये ते व्याज मिळवले असते. तर पुढे व्याजाच्या काही दराने 5000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात 1200 रुपये व्याज होते तर त्या दराने त्याच मुदतीत 1500 रुपये मुद्दलाची व्याज केली. आता घरी थोडस हुशार मुलाला ते खूप सोपं झालं. सर्वसाधारण मुलाला अवघड की काय 5000 रुपयाचं 4 वर्षाचं व्याज 1200 रुपये तर दर काढायचा आहे व्याजाचा दर 5000 रुपयाचं 4 वर्षाचं 1200 दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले
मुद्दल गुणिले कालावधी. व्याज आहे 1200 रुपये गुणिले 100, मुद्दल आहे 5000 रुपये आणि कालावधी आहे 4 वर्ष. ओके, आता इथं पार 3 शून्य घालवायचे, इकडे 2 घालवले, 1 घालवलं, 5 ने लावलं, 5 दुने 10, 2 राहिले, 2 शून्य 20, 5 चोकडी, 4 ने लावलं, 4 एके 4, 4 7 24. म्हणजे इथं काय आला 6% व्याजाचा दर. आणि पुन्हा काय म्हणलंय याच्यावर 15,000 रुपये मधला, त्याच मुदतीत त्याच दराने 15,000 रुपये मुद्दलाची व्याज किती. बघा इथं मुद्दल आहे, इथं 5,000 होतं, आता इथं मुद्दल आहे 15,000 मुद्दलाचं, त्या दराने मग दर 6% आहे, कालावधी 4 वर्षात आहे आणि याचं व्याज किती होईल विचारलं. 2 शून्याला 2 शून्य लावले, 150, 15, 90, 90 वर शून्य 900, 900 गुणिले 4, 3600 रुपये ते व्याज आहे. आता हुशार मुलगा एवढं डोकं चालून बसणार, एवढं करत बसणार नाही. पहिल्यांदा मुद्दल किती होत रे 5,000 रुपये. दर जो काही इथे होता तोच इथे व्याज आहे. त्याला कुठं बदल आहे का नाही. इकडे 6% आहे, इथं 15,000 रुपये मुद्दल घेतलं तर तिथे व्याज दर 6%. इथं कालावधी 4 वर्ष आहे, इथे कालावधी 4 वर्ष. म्हणजे कालावधी कुठे वाढलेला नाहीये, बदल कुठे झालेला आहे मुद्दलामध्ये. दर 6% इथं होता, इथे 6% होता. म्हणजे इथं मुद्दल 5,000 रुपयावर 6% झाले, 4 वर्षाचं व्याज किती दिलं होतं 1200 रुपये. ओके, आता 15,000 रुपये 6% दराने 4 वर्षाचं व्याज, बदल कुठं झाला. कालावधी दोन्हीकडे सारखाच आहे, दर सारखाच आहे. मग इथं फक्त मुद्दलामध्ये वाढ. मुद्दल किती पट वाढलं रे 10,000. किती पट पटामध्ये मी विचारतो 3 पट वाढ. म्हणजे मुद्दलामध्ये 3 पट वाढ झाली तर व्याजामध्ये पण काय झालं पाहिजे 3 पट वाढ. 1200 रुपयाची किती पट 3 पट 3,600 रुपये. म्हणजे गणित वाचल्या वाचल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो हुशार. हे दोन्ही सोडवत बसायची गरज नाही, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर पुढील प्रश्न क्रमांक 48. 48वा प्रश्न. तीनशे 60, 108 आणि 252 या संख्यांचा मसाले. 360, 108 आणि किती आहे 252 यांचा मसाले. मसाले म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. 360, 108 आणि 252. पाचही संख्याला कितीने भाग जाईल 2 ने. 2 ने झालं 2 बे 82 16 वरचे 00 2 पंचे 10 2 चौक 8 2 एके 2 2 दुने 4 2 सक 12. पुन्हा जातो आहे 2 ने. 2 9 18 वरचे 00 2 दुने 4 एक राहिली बाकी 1 और 4 1 14 2 7 14 2 सक 12 2 त्रिक. आता कशाने जाईल 3 त्रिक 9 वरच्या 00 3 9 27 इकडे 3 दुने 6 3 एके 3 पुन्हा जाईल 3 ने 3 10 30 3 त्रिक 9 3 7 21. आता जातो का 3 संख्याला नाही. यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा मसाले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 गुणिले 18 18 गुणिले 36 त्यांचा मसाले येणार आहे. चला प्रश्न क्रमांक 49.
खाली दिलेल्या अंकमालिकेचे बारकाईने निरीक्षण करा व अंकमालिकेमधील मूळ अंकांची बेरीज किती. मूळ अंकांची म्हणजे मूळ संख्या. 17, 8, 21, 13 कोणकोणत्या सांगा संख्या मला. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 51, 31. संख्या भागात एक व्यवस्थित सगळ्या आलेल्या आहेत का. कोणते राहून गेलेली नाही ना. 27, 31, 51. 27 ते 31 आहे आणि नंतर 51. मूळ संख्या 17 मूळ संख्या आहे का. 8 आहे का. 21 आहे का. 21 संख्या आहे. 13 मूळ संख्या आहे का. आहे. 1 मूळ आहे का. आहे. 2 मूळ संख्या आहे का. आहे. 27 आहे का. आहे. 31 आहे का. आहे. 51 आहे का. नाही. म्हणजे ज्या मूळ संख्या होत्या त्या ठेवल्या, ज्या मूळ संख्या नाही त्यांना बोलते. आणि यांची बेरीज विचारलेली आहे. 7 3 10 11 12 13 आणि 14. 4 4 1 दिलेले 4 4 8 9 10. उत्तर किती येणार आहे. 104. ही मूळ संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाठ असाव्या लागतील की ज्याद्वारे तुम्हाला हे व्यवस्थित लगेच समजेल. ज्याच्या मूळ संख्या पाठ त्याला हे गणित अवघड नाही. नंतर दुसरी कृती वगैरे काही नाही. तर आपण असा प्रश्न 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ एका चौरस आकृती शेताच्या क्षेत्रफळा इतके असेल तर चौरस आकृती शेताची बाजू किती. 64 गुणिले 36 आयत आहे. लांबी आहे 64, रुंदी आहे 36. याचं क्षेत्रफळ कसं काढाल. लांबी गुणिले रुंदी 64 गुणिले 36 एवढं याचं क्षेत्रफळ. आणि दुसरा एक चौरस आहे याचं देखील क्षेत्रफळ या आयता एवढंच आहे. म्हणजे याचं क्षेत्रफळ काढलं तर 64 गुणिले 36 याचा गुणाकार येईल एवढाच आहे क्षेत्रफळ. मी तर काय सूत्र आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग 64 गुणिले 36 एवढा आहे. बाजू काढायची असेल तर या बाजूचं वर्गमूळ काढावं लागेल आणि याचा जो गुणाकार येतो त्याचंही वर्गमूळ काढावं लागेल. मग तुम्ही जर गुणाकार करून त्याचं वर्गमूळ काढत बसला तर ते अडचण. याचं वर्गमूळ येते काय. 64 किती येतंय. आणि 36 वर्गमूळ येतं का. येतं. किती येतं 6. म्हणजे 6 8 या चौरसाची बाजू किती आहे 48 मीटर. तुम्ही गुणाकार करून जर काढत बसला तर पुन्हा त्याचं वर्गमूळ काढताना आपल्याला अडचण येणार आहे. ही अडचण आपल्याला आली नाही पाहिजे. तर पुढे प्रश्न क्रमांक 51. एका घनाकृती पेटीची बाजू 0.4 मीटर आहे. त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 50 रुपये दराने किती खर्च येईल. एक घनाकृती आकार इथं तुम्ही आकृत्या काढायचा लक्षात ठेवा. 51 प्रश्न. आकृत्या जर तुम्ही काढल्या ना तर प्रश्न तुम्हाला लगेच समजतो. घनाकृती लगेच काढायचा घन. त्याची लांबी 0.4 मीटर, रुंदी देखील 0.4 आणि उंची देखील 0.4 मीटर. असा घनाकृती आपली पेटी आहे आणि या पेटीला आपल्याला बाहेरून रंग द्यायचा आहे. मी तर बाहेरून रंग द्यायचं. मी याचं घनफळ काढून चालेल का. नाही तर पृष्ठफळ काढावं. पृष्ठफळ याचा अर्थ काय. याची जेवढी पृष्ठ आहे त्याचं क्षेत्रफळ. मी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं काढा. लांबी गुणिले रुंदी. म्हणजे लांबी 0.4 आहे, रुंदी पण 0.4. एका पृष्ठाचं क्षेत्रफळ बरोबर 0.4 गुणिले 0.4. मी तर याचा गुणाकार केला. दशांश चिन्ह नाही समजलं तर काय. 4 चौक 16. दशांश चिन्ह इथे एक संख्येत आणि इथे एक संख्येत म्हणजे उत्तर येणार आहे 2 संख्येत. एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किती आलं 0.16 चौरस मीटर.
आता या घनाला पृष्ठ असतात किती? 6. म्हणजे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ 0.16 आलं. 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं काढाल? 0.16 गुणिले 6. 16.96 नाही समजा. 16 गुणिले 6 1696. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर, 2 घाल्यानंतर नाही. वाचन करताना मी समजून देताना मी काही शब्द कधी बदलले नाही. ते बघायचं किती संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आहे? 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह वाचण्यासाठी 0 केलं. म्हणजे या पेटीच्या 6 पृष्ठाचं पृष्ठफळ किती आलं? 0.96 चौरस मीटर. मग आता एवढं पृष्ठफळ आहे आणि पेटीला रंग देण्यासाठी एका घनमीटर, एका चौरस मीटरला 50 रुपये लागतात. इथं आपलं पूर्ण 1 मीटर तरी आहे का रे? नाही, 1 पेक्षा कमी चौरस मीटर. मग इथं आपल्याला नाही कळत ना, तर एका चौरस मीटरला 50 रुपये. मग 0.96 ला किती काय करावं लागेल? गुणिले 50. गुणिले 50. दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करायचा. हा 0 मांडून टाकला. गणित राहिले 96 गुणिले 5. 5 30 0 48 3 5 9 45 3 48. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर उत्तर किती येणार आहे? 48 रुपये. त्या पेटीला रंग द्यायला आपल्याला 48 रुपये लागणार आहे. या पद्धतीने आपल्याला प्रश्न खूप बारकाईनं सत्यजी सहज आपल्या चुका ज्या घडत आहेत त्या जर टाळायच्या असतील तर मी तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक प्रश्नाची आकृती काढतो. जेव्हा आकृती काढतो ना तेव्हा त्या ठिकाणी आया विचार चाललेला असतो. आपला मेंदू शांत बसत नसतो, तो विचार करत असतो की आपल्याला या पद्धतीचा कुठे प्रश्न चुकला होता, कसा चुकला होता, या गोष्टी लक्षात येतात. तर कच्चं काम आकृती काढणं हे तुम्हाला काय पट्टी पेन्सिल वापरायला सांगितलंय का? म्हणजे प्रमाणात आलं पाहिजे असं पण नाहीये. एखाद्याने घन काढला, घन काढताना त्याने असा काढला, असा चालेल ना, आकृती चुकीची येऊन द्या. याला घन म्हणता म्हणजे याचा लांबी सारखी, रुंदी सारखी, उंची सारखी ते माप दिली की कळतं आपल्याला. म्हणजे आकृती प्रमाणबद्ध यावी, व्यवस्थित यावी गरजेचं नाही. पण जेव्हा तुम्ही इथं आकृती काढून गणित सोडवायला लागता तेव्हा त्या याच्यावरती मेंदू वेगळ्या अंगाने विचार करत असतो. तो आपल्या मेंदूला विचार करायला वेळ देण्यासाठी तोंडी करायचं नाही. त्यामुळे 100% तुम्हाला मी माझी स्पष्ट सूचना असते की एकही प्रश्नाचं तोंडी काम करायचं नाही. येत असलं तरी 5 30 आम्हाला काय गरजेचं नाही. मग इथं मी म्हणणार नाही की 6 गुणिले 5 लिहा आणि मग करा. पाढे येतात तिथं तुम्ही ते तोंडी केलंच पाहिजे. पण ज्या गोष्टी लिहून करायच्या या गोष्टी जर तुम्ही लिहून केल्या तर तुमचं उत्तर बरोबर येणार, नाहीतर सगळं चुकणार आहे. सरळ बस रे तो, सरळ तोड कर. तर प्रश्न क्रमांक 52, 80% अपूर्णांकात रूपांतर कसे लिहा. 52वा प्रश्न, 80% टक्के म्हणलं की त्याचा छेद 100 असतो. म्हणजे 80°/100 पर्यायामध्ये आहे का पहा बरं. नाही. मग याचा 1 शून्य घालवला, इकडला 1 शून्य घालवला तर उत्तर काय येणार आहे? 8/10 आहे का पर्यायामध्ये? 8/10 आहे का? नाही, हे पण नाही. मग याचं दशांश चिन्हामध्ये केलं तर नाही. याला संक्षिप्त रूप दिलं तर संक्षिप्त रूप 2 हे आहे का पर्यायामध्ये? आहे. नसेल तर दशांश चिन्हामध्ये करायचं म्हटलं तर 1 शून्य आहे, दशांश चिन्ह 1 संख्येच्या अगोदर, हे आहे का पर्यायामध्ये? म्हणजे यातलं हे उत्तर असेल, हे नसेल, हे असेल 0ला 0 घालवलं, नसेल तर त्याला संक्षिप्त रूप दिलेलं असेल, नसेल तर हे असेल. या 4 पैकी कोणतं उत्तर पर्यायामध्ये असेल त्याचं रूपांतर आपल्याला करता आलं पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 53, श्याम एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. जयेश हा श्याम पेक्षा 37.5% अधिक काम करतो, तर जयेश एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? पहा,
श्याम हे काम 12 दिवसात पूर्ण करतो. श्याम 12 दिवसामध्ये करतो. आणि जयेश जो आहे हा जयेश श्यामपेक्षा 37.5% काम ज्यादा करतो. आता मला एक सांगा, एक गणित सांगा की उदाहरणार्थ ही भिंत बांधायची आहे आणि ही भिंत बांधायची मी माळवेला सांगितलं काम, तर त्या माळवेला 10 दिवस लागतात. आणि आरुषला सांगितलं काम, तर तो माळवेपेक्षा 20% जादा काम करतो. म्हणजे हा जर त्याला 10 दिवस लागत असेल तर त्याला त्याच्या 20% काम तो जादा करतोय, म्हणजे 20% कमी दिवस लागतात. जे या माळवेला जेवढे लागतात त्याच्या 20%, 10 दिवस आहेत त्याचे 20%, 10चे 20% किती होणार आहे? 2. एवढे दिवस कमी लागणार आहे. म्हणजे 10 मधनं 20 गेले, 10 मधनं 2 गेले तर 8 दिवसात. म्हणजे इथं पहा की काम जादा करतो याचा अर्थ कमी दिवस लागणार. जेव्हा हा श्याम एकटा करतो तेव्हा 12 दिवस लागतात. हा जयेश आहे त्यापेक्षा जादा करतोय काम, ज्याला कमी दिवस किती लागणार आहेत? कमी लागणार. एवढं तर लक्षात येते. याच्यावरनं पर्याय कट, तुम्हाला पर्याय कट करता येतात. किती का पर्याय कट हो का, कोणकोणते पर्याय आहेत त्याच्यामध्ये सांगा. पर्याय 12, 14.6, 7.5. आता तुम्ही मला सांगा, श्याम पेक्षा जर जे जादा काम करत असेल तर याच्यापेक्षा जादा दिवस लागतील का? नाही. म्हणजे हे पहिल्यांदा जादा काम करणाऱ्याला कमी दिवस लागणार. म्हणजे पहिल्या हा पर्याय आणि हा पर्याय कट होईल का? जर श्याम इतकं काम जयेश करत असेल तर जयेशला 12 दिवस लागणार. याच्यापेक्षा हा काम जादा करतो म्हणजे जादा दिवस लागतील का? नाही. म्हणजे हाही पर्याय कट होणार. उत्तर हे 2 राहिले. आता याच्यामध्ये दुसरं पहा, श्याम 12 दिवसात करत असेल त्याच्या 12चे 6 म्हणजे 50% करणार. म्हणजे जर जे 50% जादा काम करत असेल तर उत्तर हे. म्हणजे या ठिकाणी उत्तर हे पर्याय करतोय. 50% जादा काम करत असेल तर 50% कमी दिवसामध्ये पूर्ण होणार. आता हा करतोय किती जयेश काम? 37.5%. म्हणजे 12चे 37.5% एवढे दिवस कमी लागणार. 12चे 37.5% जादा काम करतो म्हणून 12चे 37.5% एवढे दिवस कमी लागणार आहे. 12चे 37.5% एवढे दिवस कमी लागणार आहे. 12चे 37.5% म्हणजे किती होतात काढूया. याची मांडणी काय? 12 गुणिले 37.5/100. इथं दशांश चिन्ह एक घर काढलं, पुढे घेतलं तर खाली 1 शून्य वाढेल. पहा बरं इथं कशाने भाग जातो? 375 100 दिसलं की 125 375 125 8 1000. इकडे 4 ने लावला, 4 दुनी 8, 4 त्रिक 12. इथं अंशांशाचा गुणाकार केला तर 3 त्रिक 9, छेदाछेदाचा केला तर 2. याचं दशांश चिन्हामध्ये केलं तर 4.5 दिवस एवढं तो काम जादा करतो. जेवढे दिवस कमी लागणार आहे. मग 12 मधनं 4.5 वजा केले, 12 वजा 4.5 हे करताना 12 म्हणजे 12 दशांश चिन्ह 0 आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा आणि 4.5 याची वजाबाकी करा. शून्यातनं 5 जात नाही, मनाचा अर्थ 10तनं 5 गेले 5, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 12तनं 5 गेले 7. म्हणजे 7.5 दिवसामध्ये हे काम जयेश पूर्ण करणार आहे. जी तर मी तुम्हाला पर्याय कट पद्धत एक सांगितली, ही देखील खूप महत्वाची आहे, ते समजलं. चला 54वा प्रश्न आहे. एक 200 मीटर लांबीची ट्रेन तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती? प्रश्न क्रमांक 54 आहे. 200 मीटर लांबीची ट्रेन आहे. 200 मीटर लांबीची ट्रेन
200 मीटर लांब आणि प्लॅटफॉर्म आहे तिच्या दुप्पट लांबीचा. म्हणजे प्लॅटफॉर्मची किती होईल लांबी रे? प्लॅटफॉर्मची लांबी किती होईल ट्रेनच्या दुप्पट? 400. मी ओलांडते, ट्रेन जर प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल मग ट्रेनची लांबी 200, प्लॅटफॉर्मची लांबी 400. एकूण किती ओलांडायचं म्हटलं जावं लागेल तिला? 600 मीटर अंतर जावं लागेल. आणि त्यासाठी वेळ किती लागेल विचारला. आता एकमान पद्धतीमध्ये पहा, 600 मीटर हे अंतर आहे. 600 मीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागला? 36 सेकंद. आपल्याला एका तासाला विचारले, एका तासाला म्हणजे किती होणार आहे? तिथं सेकंद मिळवती, तासाचे मीटर होतात का? एका तासाला 600 मीटर 36 सेकंद आहे. एका तासाचे मीटर होतात का? एका तासाचे सेकंद होतात का? किती सेकंद होती? 3600 मीटर. 36 लिहा, 36 सेकंदामध्ये किती जाईल? एक्स. मांडणी काय होईल? एक्स बरोबर 3600 गुणिले 600 भागिले 36. 36 एके 36, ते 2 शून्य राहिले. 600 गुणिले 100, हे शून्य हे 2 आणि हे 2, 4 शून्य मांडून टाका. गणित राहिलं 6 एके 6, 60,000 मीटर. या मीटरचे आपल्याला किलोमीटर करायचे, तर वेग किलोमीटर मध्ये सांगायचा. मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. मीटर मध्ये लिहा, शेवटचा शून्य किती? शून्य 1 2 3 4, 1 2 3 4 पुढे 6. किलो मध्ये केलं तर किलोमीटर दशम चिन्ह किती होईल? गाडीचा वेग 60 किलोमीटर पर आवर. गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. आता हुशार मुलगा काय करतो? युक्ती वापरतो. युक्तीमध्ये 18/5 आणि 5/18 एवढंच लक्षात ठेवा. इथं आपल्याला काय काढायचंय? वेग काढायचंय, ताशी वेग. वेग बरोबर काय सूत्र आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे? 600 मीटर. वेळ किती आहे? 36 सेकंद. याला गुणिले काय करावं लागेल? 18/5 काय ते 5/18 का 18/5? 18/5. अंतर काढायचं असेल तर 5/18. वेळ काढायची असेल, वेळ काढायची असेल तर 18/5. हे लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात राहिलं त्याला हे लगेच काढणार. अंतर काढायचं असेल तर 5/18. वेग आणि वेळ काढायची असेल तर 18/5. नाव संचित करून 18 एके 18 तुम्ही 36. त्या 5 मिळवलं तर 5 एके 5, 5 दुणे 10 0 0 ब्रेक बेबे 12 0 0. त्याला 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे चला पुढे 55 नंबर प्रश्न. प्रश्न क्रमांक 55. एका करंडीत 72 आंबे होते, त्यातील 3/4 आंबे बाहेर काढले आणि काढलेल्या आंब्याचे 6 सारखे वाटे केले तर प्रत्येकाच्या वाट्याला. ही पेटीमध्ये 72 आंबे होते, हे सगळेचे सगळे नाही काढले. 72चे 3/4 काढलेच बाहेर. उरलेले विचारलं नाही आपल्याला. काढलेल्याचे पुन्हा 6 ढीग करायचे. 72चे 3/4 म्हणजे 6 मध्ये गुणिले 72चे 3/4. याचा अर्थ काय होतो की 72चे 4 सारखे भाग करा, त्यातले 3 भाग घ्या. 72चे 4 भाग सारखे केले तर 4 एके 4 भाग केलेले 3, 3 32 4 8 32. 18 गुणिले 3 54. म्हणजे आंबे त्या करंडीतनं काढले किती बाहेर? 54.
आणि या 54 आंब्याचे ढी किती केले? 6 केले, म्हणून भागिले 6. 6 9 54, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती आंबे आले? 9 आंबे आलेले आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 56. एका पेटी 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्किटाचे पुडे आणि 400 ग्राम वजनाचे 10 मिठाईचे पुडे आहे. पेटीचे वजन 14 किलोग्रॅम आहे, तर निव्वळ पेटीचे वजन 250 ग्रॅमचे 24 बिस्किट पुडे ठेवले. 250 ग्रॅम चे 24 पुडे, 250 ग्रॅम गुणिले 24 करावं लागेल. मी त्या 24 पुड्याचं वजन आहे. आणि नंतर 400 ग्रॅमचे 10 मिठाईचे बॉक्स, 400 ग्रॅम चे 10 बॉक्स म्हणजे गुणिले 10 एवढे ग्रॅम. मग आता 250 ग्रॅम वजनाची 24 पुडे म्हणजे किती होतील? 24 0 0, 24 पंचे 120, 0 12, 24 48 12 60, म्हणजे 6000 ग्रॅम हे बिस्किट पुड्याचं वजन आहे. आता 400 ग्रॅमचे 10 पुडे, हे 2 0 हा 1 0 3 0 मांडून टाका, 4 1 4. मिठाईचं वजन किती आहे? 4000. आणि हे दोन्ही 6000 ग्रॅम आणि 4000 ग्रॅम म्हणजे एकूण किती झाले? 6000 आणि 4000 ग्रॅम एकूण किती झाले? 10000 ग्रॅम एवढं त्यामध्ये बिस्किट पुडे आणि मिठाईचं वजन. आता पेटीचं वजन 14 किलोग्रॅम आहे. पेटीचं वजन आहे 14 किलोग्रॅम आणि त्यातनं आपल्याला मिठाईचं वजन वजा केलं तर मोकळ्या पेटीचं वजन येणार. या 14 किलोग्रॅम मधनं मिठाईचं वजन वजा करायचं. हे ग्रॅम मध्ये, हे किलोग्रॅम मध्ये. एक तर याचे आपल्याला काय केले पाहिजे? किलोग्रॅमचे ग्रॅम केले पाहिजे, या ग्रॅमचे किलोग्रॅम केले पाहिजे. मग पाहू कुठलं करायचं पहा. ग्रॅमचे किलोग्रॅम करू. करा का? ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. आता 14 किलोग्रॅम पेटीचं वजन असं लिहू का? 14 हे किती झालं? पेटीचं वजन मी दिलं 14 हेक्टो लिहिलं. आपण 14 किलोग्रॅम असं लिहू चालेल का? नाही. तर ते लिहिताना या ठिकाणी 4 पाहिजे, इकडे हे 14 किलोग्रॅम झाले. याचे ग्रॅम करायचे म्हणजे तर ग्रॅम पर्यंत 0 द्यावं लागेल. म्हणजे 14000 ग्रॅम पेटीचं वजन झालं. त्यातून जी मिठाई, बिस्किट पुडे आणि मिठाई त्याचं वजन आहे 10000 ग्रॅम. शेवटचा 0 ग्रॅम मध्ये आला. 1 2 3 4 0, 1 2 3 4 0 पुन्हा म्हणजे 10000 ग्रॅम म्हणजे किलोग्रॅम मध्ये केलं तर 10 किलोग्रॅम झालं. आणि मग पेटीच्या वजनामधनं मिठाई आणि बिस्किटाचं वजन वजा केलं तर राहिलं किती? 4000 ग्रॅम. उत्तर जर ग्रॅम मध्ये असेल तर 4000 ग्रॅम आहे का? उत्तर पर्यायामध्ये 4000 ग्रॅम. ते जर डेका मध्ये असेल तर पेटीचं वजन किती येणार आहे? 400 डेका आहे का पर्यायामध्ये? नाही. ते जर हेक्टो मध्ये म्हणलं तर किती होईल? आहे का पर्यायामध्ये? 40 हेक्टो. नाही. किलो मध्ये असेल तर किती होईल? आहे का पर्यायामध्ये? 4 किलो. क्विंटल, मेरिया, इथे मेरिया येतं, इथे क्विंटल येतं. आता क्विंटल मध्ये जर सांगायचं म्हणलं तर पेटीचं वजन किती होईल? मेरिया मध्ये 0 लिहिला, क्विंटल मध्ये असं सांगायचं, क्विंटल मध्ये तर क्विंटल नंतर दशांश चिन्ह. तर पेटीचं वजन किती क्विंटल येईल? 0 दशांश चिन्ह 0 4 क्विंटल. कुठल्या पर्यायामध्ये आहे त्यानुसार चालेल. चला प्रश्न क्रमांक 56. 55 ओके. अ ब क यांची मासिक सरासरी मिळकत 9500 रुपये आहे. त्यांची मिळकत, त्यांची मिळकत 8, 9, 10, 11 प्रमाणात असल्यास अ ची मिळकत किती? अ ब क ड. 57 प्रश्न. अ ब क ड. त्याची आहे 8,
9 10 11 यांचं गुणोत्तर आहे आणि यांची एकूण मिळकत आहे. किती एकूण मिळकत सांगितली आहे? 9,500. म्हणजे अ ची मिळकत आहे 8x, ब ची मिळकत आहे 9x, क ची मिळकत आहे 10x आणि ड ची मिळकत आहे 11x. आणि त्यांची बेरीज 9,500. मी याची बेरीज करा. 8x अधिक 9x अधिक 10x अधिक 11x. 11 9 20 20 30 38x बरोबर 9,500. x बरोबर 9,500 भागिले 38. 19 ने भाग जाईल. 19 दुने 38. 19 5 55. वरच्या 2 शून्याशी 2 शून्य. 500 भागिले 2. 2 ने लावलं तर 2 गुणे 4 2 पंचे 10 शून्याशी 0. x ची किंमत किती आली? 200. मग आता विचारलंय कुणाला? कुणाचं? अ ची किती मिळकत आहे? 8. x बरोबर 250. तर 8x बरोबर 8 गुणिले 250. मग 25 8 हा शून्य मांडून टाकला. राहिलं 25 8 25 8 200. अ ची मिळकत किती येणार आहे? 2000. ब ची विचारली असती तर 250 गुणिले 9 केला असतं. क ची विचारली असती 250 गुणिले 10. ड ची विचारली असती तर 250 गुणिले 11. आपण अशा पद्धतीने सोडवलं असतं. चला प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58. 2.7 149.93 गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो? 149.93 149.93 2.7. आता इथं पहा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की मार्क गेला तर कुणाचा जाणार आहे? माझा जाणार आहे. तुमचा मार्क गेला तर माझ्या जोडीत धोंडा पडणार आहे का? कुणाच्या जोडीत धोंडा पडणार आहे? बरोबर का नाही? मला सांगा, चुकलं तर मार्क तुमचा जाणार. हात मोडला असेल त्याची माझ्या गळ्यात पडणार आहे का? कुणाच्या गळ्यात पडणार आहे? तुमच्याच गळ्यात. हात मोडता प्रेरणा घेऊन फिरायचे कोणाला? आपल्याला. पण आपल्याला वेळ पुरतो का? पुरतो. मग गणित सोडवायला वेळ दिलेला चांगला का अंदाजे करायचं? दिलेला चांगला. नाही तर हुशार मुलं काय करतात? ही पूर्णांकात करायची. 149.93 एककात पूर्ण करायची म्हणलं. पुढे किती संख्या आहे? 93. 50 पेक्षा मोठी म्हणजे पूर्णांकात काय वेळ तयार? 150 गुणिले ही पूर्णांकात केली तर पूर्णांकात करायला म्हणजे तर पुढे 7 आहे. 5 पेक्षा मोठी म्हणजे 3. 150 गुणिले 3 450. लगेच मोकळे होतात. पर्याय कसे असतील तर चालेल, काय हरकत नाहीये. 450च्या जवळचे जर पर्याय असतील तर उत्तर ते. आता इथं 447 पण दिले. 447 पण पर्याय आहे. हे सोडवणं कुणाचं काम आहे? आपलं काम आहे. आता इथं उत्तर काय पाहिलं? अंदाजे गुणाकार दिले. मी असतो तर मी उत्तर पर्याय क्रमांक 3च तयार करताना दिला असता. आणि पाहू आपण इथं जर हा गुणाकार केला तर उत्तर पूर्णांकामध्ये आपल्याला पाहिजे पूर्णांकात करूया. ही संख्या मांडूया आपण. 149.93 गुणिले 2.7. दशांश चिन्ह नाही समजून 27चा पाडा येतो का? येत नसेल तर 7 ने गुणा 2 ने गुणा ते पण येतं तुम्हाला. चला 27 त्रिक 81 1 8 27 90 43 243 281 25 27 90 243 5
248 आणि 20 268 48 26 27 चोक 108 108 आणि 6 114 114 आणि 20 134 40 13 27 एके 27 आणि 13 दशांश चिन्ह इथं 2 संख्येच्या इथं 1 म्हणजे एकूण 3 संख्येच्या उत्तर जर पूर्णांकामध्ये केलं तर काय येईल उत्तर एककामध्ये पूर्ण जर करायचं असेल उत्तर तर 405 उत्तर पर्यायामध्ये जर असेल तरी उत्तर संख्या 405 हे जर उत्तर मला जर शतकात पूर्ण करायचं हे एककात पूर्ण केलं तर उत्तर किती येते 405 हे जर उत्तर मला जर शतकात पूर्ण करायचं असेल 404.811 मला जर दशकात पूर्ण करायचं असेल दशकात पूर्ण करायचं पुढे काय आहे संख्या 4 म्हणजे आहे तेवढे दशक राहतील किती दशक राहतील हे किती दशक आहेत हे किती दशक आहेत 40 दशक काय 41 दशक होईल इथं 5 पेक्षा मोठे असते तर किती झाले असते म्हणजे उत्तर किती येणार आहे 40 दशक 40 दशक म्हणजे 400 आणि जर शतकात पूर्ण करायचं असेल तर शतकात पूर्ण करायचं हे किती शतक आहे 400 पुढली संख्या काय आहे एक अंकी बघितली तर 0 हे 5 पेक्षा लहान आहे म्हणजे उत्तर किती येणार आहे डायरेक्ट याच्यावर बघितलं 4 शतक म्हणजे 400 मग उत्तर मग आपण हे केलं ठीक आहे पण असं करायचं नाही गेले तर कुणाचे जाणार मार्क कुठे कर माझे जाणार आहेत माझं समजून सांगण्याचं काम आहे एकदा दोनदा तीनदा सांगेल मी समजून चुकले मार्क तुमचे जाणार चला पुढे 4 9 16 या रचनेची पुढील 3 अंक किती अवघड आहे 4 9 16 प्रश्न ओके काय 3 वेळा ओके 3 वेळा चला ओके सांगा 4 9 16 काय येईल पुढं बघा डोक्याचं किती लक्ष आहे आणि आम्ही बसलोय पुढं बसलोय आणि सांगायला न लावले सांगा हा बघा हे मागे बसले तर लक्ष इथं पुढं बसून काय करतात इथं 2 चा वर्ग आहे इथे 3 चा वर्ग आहे 4 चा वर्ग आहे इथं 5 चा वर्ग 6 चा वर्ग 7 चा वर्ग एवढं साधं सोपं आहे पण आमचं लक्षच नाहीये ना 2 संख्यांचा गुणाकार 5/4 आहे एक संख्या 5/6 असेल तर दुसरी संख्या कोणती पहा याची मांडणी खूप महत्वाची आहे हे मांडता आला तुम्हाला गणित तर तुम्हाला सोडवायला काही अडचण येणार नाही काय म्हणले 2 संख्यांचा गुणाकार 5/4 माहित नाही आपल्याला इथे एक संख्या इथे एक संख्या या 2 संख्येचा गुणाकार 5/4 ओके 2 संख्याचा गुणाकार 5/4 आहे आणि एक संख्या 5/6 आहे एक संख्या 5/6 आणि दुसरी संख्या माहित नाही म्हणजे ती काय म्हणायची गणित काय होणार आहे 5/6 गुणिले दुसरी संख्या x बरोबर 5/4 x ची किंमत काय मला x ला काय केला पाहिजे मोकळा केला x ला 5/6 काय आहे तिकडे पाठवायचं काय होईल मांडणी काय होईल x बरोबर 5/4 भागिले म्हणजे काय होतात गुणिले काय होतील 5 ला 5 जातील त्याला संक्षिप्त करून दिलं दुसरी संख्या काय आहे 3/2 ओके चला पुढे आता मराठी पाहूया मराठीचे उतारे पाहूया चला
खालील उताराचे काळजीपूर्वक वाचन करावे व उत्तर नोंदवावी. झाड कोण करत तयार कधी हा बघ उताराचे पहा. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो, तर खरा काम करणारा माणूस आराम हराम हे आहे असे मान. त्याला झोप देखील लागत नाही काम असणाऱ्या माणसाला. त्याला काम पूर्ण कधी करेल असं होतं. आळशी माणूस असतो, त्याच्या तोंडामध्ये जांभळ दिलं तर तो म्हणतो की माझ्या आतमध्ये कोण ढकले. म्हणजे एक जांभळाच्या झाडाखाली माणूस बसलेला असतो आणि जांभळ वरनं पडतं की त्याच्या तोंडावर पडतं. म्हणजे तोंडावरती तिथंच राहतं. तो म्हणतो कोणतरी येईल का माझं हे जांभळ आतमध्ये ढकलेल का तोंडामध्ये. एवढा तो आळशी. म्हणजे आळशी माणसाला ते जांभळ देखील खाण्याचं खात नाही, तो ढकलत नाही कोण पडतं काही. कोणाचं नुकसान झालं त्याचं नुकसान झालं. मग असा आळशी माणूस तो सतत आराम 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 निवांत लोळत बसणे, निवांत झोपणे, निवांत खेळणे, अभ्यास न करणे. आणि जो कामसू माणूस असतो रुग्वे कामसी माणूस असतो ना, तो सतत शिकण्याची अपेक्षा बाळगतो. नवीन मला काय शिकायला मिळते, मी नवीन कधी करेन याचा तो सराव करत असतो. चुकलेले प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवत असतो. असा तो कामसू माणूस. रात्रीचे 5-6 तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. 5 ते 6 तास झोप पुरेशी. मी रात्री 10 वाजता झोपलं तर पहाटे 4 वाजेपर्यंत 6 तास होतात. 11 वाजता झोपले तर पहाटे 5 वाजेपर्यंत. बघा बरं आपण 6 तास झोपतो का, किती तास झोपतो आपण बेरीज करून काढा. किती वाजता उठतो किती वाजता झोपतो, त्यातलं झोपलेल्या वेळेत उठलेल्या वेळेत झोपलेली वेळ वाजा. हा आम्ही 10 वाजता झोपतो आणि 4 किती वाजता उठतो, 8 वाजता 6 वाजता उठतो. 10 वाजता झोपतो 6 वाजता उठतो. म्हणजे 10 मधनं 6 वाजा केले 4 तास झोपतो फक्त. म्हणजे मी किती काम करतो पहा. बरोबर ना. 10 वाजता झोपतो सकाळी 6 वाजता उठतो. 10 मधनं 6 केले 4 तास. नाही चुकतंय का. हा म्हणजे उठलेल्या वेळेत झोपलेली वेळ वजा. 6 मधनं 10 वजा करायचे म्हणतात तर 6 मधनं 10 जात नाही. 24 तासामध्ये केले तर 6 म्हणजे 12 आणि 6 18. 18 म्हणजे 10 वजा केले 8. करा. तर सतत काम करावे लागणे. इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. पुन्हा प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो, तो कोणासाठी थांबत नाही. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला कार्यभाग राहणार नाही, म्हणजे काम होणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून 6 दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावं. की आपले जे छंद असतील हे छंद आपण तिथं बाळगले पाहिजे. जो आवडीचा छंद आहे तो रविवारी आपण सुट्टी दिवशी तो केला पाहिजे. म्हणजे एकच काम 6 दिवस करतो म्हणून 7व्या दिवशी तुम्हाला सुट्टी दिली. पण ही सुट्टी लोळायला दिलेली नाहीये. तर त्या दिवशी छंद चित्रकला असेल, गायन असेल, नृत्य असेल याच्यामध्ये आपण वेळ घालवावा. सुट्टीच्या दिवशी आपण काय करावे असे लेखकाने सांगितलेलं आहे. माणूस उगाच रिकामे बसून राहिल्याने काय होते, माणसाने किती तास झोप घ्यायला हवी असे लेखकाला वाटते. 5 ते 6 उतारे जे आले ते मनाचं नाही. 5 ते 6 तास म्हणजे किती मिनिट आहे रे. आता मी उतारा पर्यायामध्ये दिलंच नसतं. 5 ते 6 मिनिटामध्ये दिलं असतं. 5 ते 6 तास म्हणजे किती मिनिटे किती होतील. 5 ते 6 तास म्हणजे किती मिनिटे. 5 ते 6 तास म्हणजे किती मिनिटे. किती मिनिटे झोपलं पाहिजे आपण. 300 ते 360 मिनिटं आपण फक्त झोपलं पाहिजे.
चला प्रत्येकाच्या मते दिवस नाही 360 ते 305 हा नाही तर दिवस म्हणतात वर्षाचे तेवढे दिवस आम्ही म्हणतो. चला पुढे खरा काम करणारा माणूस काय मानतो असे लेखकाने सांगितले आराम आहे. आपल्या पंडित नेहरूंनी सांगितलेले आराम आराम. लेखकाच्या मते प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि आज अभ्यास पूर्ण केला नाही तुमचा तर उद्याच्याला तो अभ्यास पूर्ण करायला पुन्हा वेळ मिळणार नाही. तर काल तुमच्यासाठी थांबणार नाही. उद्या करू उद्या करू उद्या करू. तर पुढे दूध हे पूर्ण अन्न आहे. दुधात पौष्टिक घटक असतात म्हणून आपण आहारात उपयोग करतो. दुधापासून दही ताक लोणी तूप आणि आणखी काही वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. दूध पिणे अधिक आनंदाचे होते जेव्हा दोन चांगल्या गोष्टी एकत्र येतात. तेव्हा त्या प्रसंगाला दुधात साखर पडली असे म्हणतात. मी दुधात साखर टाकून प्या म्हणलं नाही. दोन चांगल्या गोष्टी एकत्र आल्यामुळे दुधात साखर पडते. दूध आवडीने पिले जाते. दुधाची गोडी आणखीन वाढावी म्हणून त्यात साखर मिसळली जाते. दूध असतानाच गोड असतं पण अजून गोड वाटा म्हणून साखर टाकली जाते. दुधात साखर पडणे म्हणजे दोन चांगल्या गोष्टी. दही ताक लोणी बनते शीर याचा समानार्थी शब्द दूध. दूधचा समानार्थी शब्द शीर. दुधापासून दही ताक लोणी तूप आणि बरेच पदार्थ तयार केले जातात. या वाक्यात एकूण किती स्वल्पविराम आले आहे. आम्ही ते इथं येणार नाही. पुढे ते कोणते विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. दुधाला गोडी नसते हे चूक आहे. दुधापासून दही ताक लोणी बनत नाही हे पण चूक आहे. म्हणजे इथं प्रत्येक पर्याय चूक बरोबर अशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे. नुसतं उत्तर नाही प्रत्येक पर्याय कट पद्धत जसं बुद्धिमत्ता वापरतो तसा. 23 मार्च 1931 ची पहाट लाहोरचा प्रचंड तुरुंग सर्वत्र गंभीर वातावरण शस्त्रधारी सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त सकाळचे 7 वाजलेले. थोड्याच वेळात फासावर चढवले जाणारे 3 क्रांतिकारक गंभीर वातावरणात इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत होते. समोर साक्षात मृत्यू उभा असताना निर्भयपणे क्रांतीचा जय जयकार करणारे हे वीर पुरुष कोण होते. ते होते भारत भूमीचे सुपुत्र भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणारे श्रेष्ठ क्रांतिकार असे भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना किती वाजता फाशी दिली. क्रांतिकारक कोणत्या घोषणा देत होते. क्रांतिकारकासमोर कोण उभे होते. मृत्यू उभा होता. 23 मार्च 1931 ला कोणाला फाशी दिली. चोख या शब्दाला समानार्थी शब्द खाली उतारायचे काळजीने वाचन करावे. उत्तर नोंदवा. उतारा पुस्तक खरेदी करायला मला एवढे आवडते की ते मी शब्दात सांगू शकत नाही. खिशात पैसे असोत वा नसोत आवडते पुस्तक दिसले की ते खरेदी करण्यासाठी माझी धडपड सुरू होते. वेळ प्रसंगी उधारीवर सुद्धा पुस्तक घ्यायला मी मागे पुढे बघत नाही. मराठी इंग्रजी हिंदी भाषांमधील ललित कथा संग्रह प्रवास वर्णन कादंबऱ्या तसेच कविता संग्रह अशा सर्व प्रकारची पुस्तके माझ्या संग्रही आहेत. माझ्या घरात एक वेळ तांदूळ डाळ साखर नसेल पण पुस्तक खरेदी करण्याची माझी भूक संपत नाही. मला व्यसनच जडले म्हणा ना. माझे मित्र मला या व्यसनापासून दूर करण्याचा खूप प्रयत्न करतात पण मी अधिकाधिक व्यसनाधीन होत चाललो. कोणत्या भाषेचे पुस्तक लेखकाकडे नाही. मराठी हिंदी इंग्रजी आहे. लेखकाला कशाचे व्यसन लागले आहे. आमच्या हातात पुस्तक दिलं तर आम्हाला वाचायचं होत नाही. पेपरच्या मधला प्रश्न देखील वाचायचा आम्ही श्रेणी कंटाळा करतो. मग तो सोडवण्याचं लांबच. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे स्थलदर्शन करून त्याचे वर्णन लिहिलेले पुस्तक म्हणजे रूढ अर्थाने कोणता शब्द आपण वाईट सवय या अर्थाने वापरतो. शेवटचा उदार या शब्दाचा विरोधार्थी शब्द. धन्यवाद मित्रांनो.
उद्या त्याला भेटूया याच वेळेस पुढील पेपर क्रमांक 88 घेऊन.